विक्रोळीच्या टागोरनगर परिसरामध्ये जाणार आहोत। अल्पेश करकरे माझा सहकारी माझ्यासोबत आहे। अल्पेश, इथे जय जवान गोविंदा पथक एक नावाजलेलं गोविंदा पथक आहे, त्यांच्याकडून आता इथे दहीहंडीचे थर रचले जाणार आहेत। सध्या काय वातावरण आहे, काय चित्र पाहायला मिळतंय? अल्पेश पर्यंत कदाचित आपला आवाज पोहोचत नाहीये। दादर मधल्या आयडियल गोविंदा पथकाची आपण ही दृश्य पाहतोय। दादर मधल्या आयडियल इथली दहीहंडी फोडण्यासाठी महिला गोविंदांनी इथे गर्दी केलेली आहे। दादरच्या आयडियल गल्लीतून आणि दुसरीकडे आपण विक्रोळीतून दोन दृश्य पाहतोय। जय जवान पथकाकडून आता दहीहंडीचे जे थर आहेत ते आता रचले जात आहेत। जय जवान पथक एक नावाजलेलं पथक, यावर्षी देखील आता ते 10 थर राहून एक वेगळा विक्रम आपल्या नावावर करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं थर लावण्यासाठी जय जवान गोविंदा पथक ओळखलं जातं। त्यांच्या कामगिरीवर साऱ्यांचंच लक्ष असतं। अनेक इनाम आजवर अनेक पारितोषिकं या गोविंदा पथकांनी जिंकलेली आहेत आणि आता यावर्षी सुद्धा हे गोविंदा पथक काय नेमकी कामगिरी करतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मानवी मनोरे रचण्यामध्ये एक कौशल्य असतं आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं एकावर एक एकमेकांना साथ देत हे सगळे थर जे आहेत ते रचले जातात। एक मनोरा या ठिकाणी उभा केला जातो। आता हा मनोरा किती थरांचा असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। 5 थर, 6 थर, 7 थर, 8 थर, 9 थर, 10 थर हे लागतात का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हंडी फोडण्यासाठी जय गोविंदा पथकाचे सगळे जे गोपाळकृष्ण आहेत, बाळकृष्ण आहेत ते सगळे आता सरसावलेले आहेत। एकमेकांना मदतीचा हात देत, एकमेकांना मदतीचा खांदा देत हे सगळे गोविंदा आता थर रचत आहेत। विक्रोळीतल्या टागोरनगरमध्ये जय जवान पथकाकडून आता ही सलामी दिली जाते। सध्या पाहतोय आपण जय जवान गोविंदा पथक हे 9 थर लावताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नितीन गिजे जे 4 एक्के उचललेले आहेत, आपण पाहतोय नितीन गिजे यांनी या ठिकाणी 4 एक्के उचललेले आहेत। आपण पाहतोय 9 थरांची सलामी जय जवान गोविंदांनी या ठिकाणी दिलेली आहे। विक्रोळी टागोरनगर परिसरातली ही दृश्य आहेत। विक्रोळी टागोरनगर परिसरामध्ये जय जवान गोविंदा पथकाने गेल्या 2 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर प्रथमच या ठिकाणी आपण पाहतोय डोळ्यांचे पारणे फेडणारे ही दृश्य सध्या पाहायला मिळत आहेत। जय जवान गोविंदा पथकाने गेल्या 2 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर पहिल्यांदाच या ठिकाणी एका आयोजनाच्या इथे 9 थरांची सलामी, कडक सलामी दिलेली आहे। यामध्ये नितीन गिजे यांनी 4 एक्के उचलत या ठिकाणी सलामी दिलेली आहे। सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडणारी ही दृश्य होती। अनेक ठिकाणी आपण पाहतोय गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। गेल्या 2 महिन्यांपासून ही सध्या तयारी सुरू आहे आणि यामध्ये जय जवान गोविंदा पथकाने अखेर 9 थरांची सलामी ही आरंभ दहीहंडी उत्सव विक्रोळी टागोरनगर परिसरामध्ये दिलेली आहे आणि या ठिकाणी आनंदाचं उत्साहाचं वातावरण हे सध्या जय जवान गोविंदा पथक व इतर मुंबई व ठाणे शहरातल्या गोविंदा पथकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। जय जवान गोविंदा पथकाने अखेर 9 थरांची सलामी ही आरंभ दहीहंडी उत्सव या ठिकाणी दिलेली आहे। उपनगरचा राजा जय जवान गोविंदा पथक हे
भारताची शान आहे असं या ठिकाणी आशिष शेलार बोलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 2 महिने जय जवान गोविंद पथक अथक प्रयत्न करत आहेत आणि अखेर आज पहिल्याच आयोजनाच्या ठिकाणी 9 थराची कडक सलामी ही जय जवान गोविंद पथकाने दिलेली आहे। हाच तो जय जवान गोविंद पथक आहे ज्यांनी प्रो गोविंदाचे दोन्ही सीझन या ठिकाणी विजयी झालेले आहेत। दोन्ही सीझन विजयी झालेले आहेत। अखेर 9 थरांची सलामी कमी वेळात त्यांनी दिलेली आहे आणि सध्याची दृश्य पाहतोय। सध्या जय जवान गोविंद पथकाचे 9 थर लागल्यानंतर या ठिकाणी सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। भाजप नेते आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हे 9 थर लावलेले होते आणि त्यामुळे सर्वसामान्य असतील, कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांच्या देखील डोळ्याचे पारणे हे या दहीहंडीच्या 9 थरांनंतर आपल्याला पाहायला मिळाली। काही जय जवानचे 9 थर लावणारे मुलं देखील आहेत। दादा, काय भावना आहेत? 9 थर लावले तुम्ही, कशा प्रकारे उत्साहाचं वातावरण होतं तुमच्या? 9 थरांची ही आमची तयारी जवळपास 2 ते 3 महिन्यांपासून चालू आहे आणि यावेळी खरं तर आमच्यासाठी पण हा वेगळा प्रयोग म्हणावा लागेल, कारण 4 एक्क्यांनी पहिल्यांदा 9 थर लावण्यात आलेत आणि आमच्यासाठी खूप मोठा जोश जल्लोष आहे। पाहतोय सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। काका, काय सांगाल? 9 थर अखेर गेल्या 2 महिन्यानंतर अथक प्रयत्नानंतर पहिलीच सलामी कडक दिलेली आहे। कडक सलामी 9 थरांची तुम्ही दिली, काय भावना आहे? नक्कीच आनंद आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्या वर्षी सुद्धा सुरुवात 9 थराने केली आहे। आमचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी सांगितल्यानुसार आम्ही आमच्या मुलांनी आणि अथक प्रयत्न केले 2 महिन्यापासून आणि त्या महिन्यांचं आता चीज झालेलं दिसतंय। नक्की आम्ही विश्वविक्रमाकडे वाटचाल करण्यासाठी तयार आहोत। थँक्यू। विश्वविक्रम करण्यासाठी ते तयार आहेत। आशिष शेलार भाजपचे नेते आहेत, त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत। ते देखील या दहीहंडी उत्सवाला सध्या पोहोचलेले आहेत। त्यांच्या काय भावना आहेत हे आपण सध्या जाणून घेणार आहोत। विक्रोली टागोरनगर परिसरामधील ही दृश्य आहेत। गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि यामध्ये जय जवान गोविंद पथकाने अखेर 9 थर कडक लावलेले आहे आणि यामध्ये आपण पाहतोय सध्या त्यांना बक्षीस देऊन त्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं जात आहे। आपल्याबरोबर भाजपचे नेते आशिष शेलार सर आहेत। शेलार सर, आज तुमच्या समोर कशा उत्साहाचं वातावरण होतं आणि काय भावना होतं? कडक 9 थर लावले, कडक 9 थर जय जवानने लावले। आरंभ ही मानाची दहीहंडी आणि आमच्या उपनगराचा नाही मुंबईचाच राजा असलेल्या जय जवानचा पहिला थर मुंबईतला हा 9 थराची सलामी आणि थरार हा संपूर्ण मुंबई आणि विक्रोळी वासियांसमोर पहिलाच त्यांनी इथे लावला। मी त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो। खरं तर गोविंदा उत्सव आणि दहीहंडी याचे खेळ आणि या संबंधामधले सगळे यम नियम आणि साहसी खेळाचा दर्जा देऊन ही टिकवण्याचं काम केवळ देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात त्यावेळेला मला करण्याची संधी मिळाली। आज ही सगळी मंडळं आमच्याशी संपर्कात आहेत। आजपासून आत्ता सकाळचा पहिला थर इथून लावला आणि आता मुंबईभर सर्व कार्यक्रम सुरू होतील। अभिनंदन आहे। गल्ली बोलातून सुरू झालेला हा दहीहंडीचा उत्सव आज अखेर मॅट पर्यंत पोहोचला। प्रो गोविंदा होतो, काय भावना आहेत? तुम्ही देखील या सुरुवातीपासूनच्या प्रवासात होतात। खऱ्या अर्थाने या सगळ्याचा एक खूप मोठा इतिहास आहे। आपली प्रथा, परंपरा, धार्मिक उत्सव, आध्यात्मिक अधिष्ठान या सगळ्या गोष्टींना आहे, पण तोही काळ आम्ही बघितला 2015-16च्या दरम्यान की याचिका करते कोर्टात गेले। कोर्टात जाऊन त्यांनी भूमिका मांडायचा प्रयत्न केला की हा खेळ कसा दुर्दैवी आहे, घातक आहे, धोकादायक आहे, हे बंद केलं पाहिजे, ह्याला धर्म, परंपरा, अधिष्ठान काहीच नाही। त्यावेळेला जो संघर्ष उभा राहिला त्या संघर्षामध्ये खरं तर मी आणि भारतीय जनता पक्ष उभा राहिला। देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, त्या न्यायालयासमोर भूमिका मांडताना आम्ही टोकाची भूमिका सुद्धा घेतली, कायद्याअंतर्गत भूमिका घेतली। खेळ हा साहसी सुद्धा आहे, हा साहसी दर्जा देण्याची कमिटी सुद्धा आम्ही केली, त्याला साहसी खेळाचा दर्जा दिला। आज महाराष्ट्र राज्य दहीकाला गोविंदा उत्सव असोसिएशन नावाची असोसिएशन राज्याची स्थापन केली, त्याला महाराष्ट्र राज्य नाव या सरकारने दिलं। मला वाटतं या सगळ्यातून ही जी तरुणाई आहे, ही चपळाई आहे, चातुर्य आहे, हा जी वीरता आहे, हा पराक्रम आहे आणि बरोबर आमचा धार्मिक प्रथा परंपरा सण आहे हा टिकला, हा तो प्रो गोविंदापर्यंत गेला। ही सगळी लढाई आपण बघतो आहोत। या सगळ्यामध्ये काम करण्याची सेवक म्हणून संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपण पाहतोय अनेक ठिकाणी सर्वच राजकीय पक्षांनी हे उत्सव भरवलेले आहेत। कुठेतरी राजकीय आखाडा देखील पाहायला मिळतोय। मुळामध्ये निवडणुका आल्या की या सगळ्या गोष्टी समोर येतात आणि जेवढे याचे आयोजन होतील तेवढ्याचं स्वागत आम्ही करू। कुठल्याही पक्षाने केलं तरी त्याचं आम्ही स्वागत करू, कारण हिंदुत्व, महाराष्ट्र, मराठी आणि आमचा सण हा जो टिकवेल त्याच्या मागे आम्ही उभे राहू। ते कुठल्याही राजकीय विचारांचे असले तरी फक्त मुद्दा एवढाच आहे
न्यायालयीन आणि अन्य लढाईमध्ये मात्र हे सगळे राजकीय पक्ष जे आज मोठे मोठे पुढे येत आहेत ते पाठ दाखवून होते, त्यावेळेला भारतीय जनता पक्षच पुढे लढत होता, हे त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे. शेवटचा प्रश्न एक वेगळा आहे. काल शिवछत्रपतींची एक महाराजांची सिंधुदुर्गातली पुतळ्याची घटना घडली. कसं पाहताय? त्यावरून देखील राजकारण होत आहे. तुम्ही कसं पाहताय? अतिशय वेदनादायी, दुःखदायक आणि निंदाजनकच प्रकार आहे. आमच्या महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने किती वारा असला तरी त्या ठिकाणी पडला, हे आम्हाला त्या ठिकाणी मनाला पटणार नाही, मनाला दुःख देणारं, वेदना देणार आहे. महाराष्ट्रातली तमाम जनता हळहळते आणि त्यामुळे याच्या मागे कोणी काय कसं केलं या सगळ्या गोष्टी तर समोर आल्याच पाहिजेत. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने केलेल्या कामाच्याबद्दल स्पष्टीकरण द्यावं आणि राज्य सरकारच्या वतीने आम्ही सगळ्यांना ज्या भावना आमच्या नागरिकांच्या दुखावल्यात त्याबद्दल त्यांची माफीसुद्धा मागावी आणि मागतो आहोत, असं माझं मत आहे. आपण पाहतोय काल जी सिंधुदुर्गातली घटना घडली त्या संदर्भात मी माफी देखील मागतोय, आम्ही माफी मागतोय. मात्र राजकारण करू नये अशी भावना आशिष शेलार यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामन अजित शिवतरकरचा मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.